नमस्कार मंडळी, मी अमृता ओक. सध्या श्रावण महिना चालू आहे. श्री शिवशंकरांची उपासना आपण करतो आहोत आणि तेव्हा शंकरांच्या निस्सीम भक्त असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आठवण मला झाली. अहिल्याबाई होळकरांचा राज्यकारभार, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू हे अभ्यासण्यासारखे आहेत. आणि त्यामुळे कशा होत्या अहिल्याबाई होळकर, अर्थात संपूर्ण सांगणं हे कठीण आहे, परंतु एका पुस्तकाची मी मदत घेतली आहे. अहिल्याबाईंचा संपादन देवीदास पोटे यांनी केलेलं आहे. ह्या पुस्तकाचं अनेक मातब्बर लोकांनी ह्याच्यात लेख लिहिलेले आहेत आणि अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आपल्याला छान दाखवलेले आहेत. त्यातला एक लेख आहे की लोककल्याणकारी राज्याची निर्माती अहिल्याबाई होळकर, डॉक्टर सुलोचना पाटील यांचा हा लेख आहे. लेख मोठा आहे, त्यातले काही छोटे भाग किंवा काहीच मुद्दे, कारण भरपूर मुद्दे येतात ते आपण हळूहळू बघत जाऊ, परंतु त्यातले 2-3 मुद्दे मी आज वाचून दाखवते. आणि हे माझ्या का मनात आलं माहिती आहे का, की मागे मी एकदा अहिल्याबाईंबद्दल वाचत होते, तेव्हा त्यात असं म्हटलं होतं त्यांनी की त्यांच्या राज्यामध्ये एखादा न्यायनिवाडा करायची वेळ जर आली अहिल्याबाईंवर, तर त्या हातात शिवपिंडी घेऊन बसत असत आणि मग निवाडा करत असत की माझा कुठलाही निर्णय चुकता कामा नाही, कुणावर अन्याय होता कामा नाही आणि श्री शिवशंकर या सगळ्याच्या साक्षीला आहेत. अशी ही निस्सीम भक्त, आणि त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी गावी 31 मे 1725 सोमवारी अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चौंडी गावचे वतनदार पाटील होते. त्यांचा विवाह 1733मध्ये पेशव्यांचे मातब्बर सरकार सुभेदार मल्हारराव होळकरांचे चिरंजीव खंडेरावांशी झाला. आता ही वैयक्तिक माहिती मी एवढीच देते, कारण पुढे त्यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली, ती आपण नंतर कधीतरी मी वाचून दाखवीन. परंतु अहिल्याबाई राज्यकर्ती म्हणून कशा होत्या, तर त्याचे वेगवेगळे मुद्दे असे की अहिल्याबाईंचा शिक्षणाबाबत दृष्टिकोन कसा होता. तर शिक्षणाच्या बाबतीत अहिल्याबाई अतिशय जागृत होत्या. त्या स्वतः साक्षर होत्या. त्यांचे मोडी लिपीतील सुंदर हस्ताक्षर आजही उपलब्ध आहे. त्यांच्याजवळ फार मोठा ग्रंथसंग्रह होता. अनेक विद्वानांना, पंडितांना, ज्योतिषांना त्यांनी आश्रय दिलेला होता. अहिल्याबाईंनी महेश्वर आणि तीर्थक्षेत्री अन्य प्रांतीय शास्त्री पंडित, वैद्य, ज्योतिषी ह्यांना आणून वसाहतीची योजना केली, आणि ती म्हणजे ज्ञान संरक्षण व ज्ञान संवर्धनाचीच अभूतपूर्व अशी योजना म्हणावी लागेल. पुढे सर्व प्राणीमात्रांविषयी भूतदया ही कशी होती अहिल्याबाईंना, तर उन्हाळ्याच्या दिवसात रस्तोरस्ती वाटसरूंना पाणी देण्यासाठी अहिल्याबाईंनी आपल्या राज्यात पाणपोयांची निर्मिती केली. महेश्वर येथे शेतात काम करणाऱ्या बैलांना पाणी पाजण्यासाठी नोकर धावून जात. बैलांना पाणी पाजल्यामुळे विश्रांती मिळायची, तसेच उन्हामुळे लागलेली तहान शमून ते अधिक जोमाने कामाला लागायचे आणि ह्यामुळे कृषी उत्पादनात देखील अधिक भर पडायची. पुढे त्यांनी असं म्हटलंय की मुंग्यांसाठी जागोजागी साखर, माशांसाठी कणकेचे गोळे नर्मदा क्षिप्रेच्या पात्रात टाकण्यात येत असत. आपल्या राज्यातील मुंग्या, पशु पक्षीसुद्धा उपाशी राहू नयेत इतकी काळजी घेणारी अहिल्याबाई होळकर ही एकमेव राज्यकर्ती होती. गायींसाठी त्या स्वतंत्र कुरण सोडीत. अरण्यात चरणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तलावांची निर्मिती केली होती. आणि ह्या तलावांचं वैशिष्ट्य म्हणजे हे तलाव आजही सुस्थितीत आहेत. पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी त्यांनी स्वतंत्र खातं काढून नोकरवर्ग निर्माण केला. आजच्या शासनाची जी पांजरपोळ ह्या संकल्पनेची जी बीजं आहेत ती अहिल्याबाईंनी निर्मिलेल्या कार्यामागे आहेत. आता महेश्वर दरबारची बातमीपत्र ह्यात अशी एक नोंद सापडते की प्रत्येक शेतकऱ्यानं 20 झाडं ही लावलीच पाहिजेत. यात लिंबू, औदुंबर, वड, पिंपळ, चिंच इत्यादींचा समावेश असायचा आणि त्यामुळे जमिनीत पाण्याचा साठा व्हावा ही भूमिका होती. स्त्री हक्कांचा पुरस्कार त्याविषयी कशा होत्या अहिल्याबाई होळकर, तर 20व्या शतकाच्या उंबरठ्यावर जात असताना स्त्रियांसाठी स्त्रीमुक्ती संघटना, स्त्री हक्कांची जाणीव, स्त्रियांसाठी दक्षता समिती,
स्त्रियांसाठी आरक्षणाची योजना, स्त्रियांचा सैन्यात प्रवेश, स्त्रियांच्या परिषदा यासारख्या अनेक योजना शासनाकडून आज कार्यान्वित होत आहेत. परंतु या सर्व गोष्टींचा अहिल्याबाईंनी आपल्या कारकिर्दीत 250 वर्षापूर्वीच पुरस्कार केला आहे. त्यावेळच्या पद्धतीनुसार एखादी व्यक्ती ही निपुत्रिक अवस्थेत मरण पावली तर त्यांची संपूर्ण संपत्ती सरकार जमा व्हायची. अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील अशा अनेक विधवांना न्याय मिळवून त्यांच्या पतीच्या संपत्तीवर हक्क प्राप्त करून दिला. अशा विधवा स्त्रियांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी तात्काळ मर्यादा घातली. राज्यातील एखादा सरकार निपुत्रिक अवस्थेत मरण पावला तर त्याचे संस्थान पुढे पूर्ववत चालावे म्हणून त्याच्या कुटुंबाला दत्तकाचा हक्कसुद्धा मान्य केला. विधवा स्त्रियांना उपजीविकेसाठी साधन उपलब्ध करून दिले. 250 वर्षांपूर्वीच्या हिंदू धर्मातील रूढी परंपरेच्या विचारांचा मागोवा घेता अहिल्याबाईंचा हा विचार तुम्हा आम्हाला धक्का देणार आहे. सैन्यात त्यांनी एक स्वतंत्र स्त्रियांची पलटण निर्माण केली होती आणि वेळ प्रसंग पडलाच तर त्या स्वतः त्या पलटणीचं नेतृत्व करायच्या. अबलांना सबला करण्याचा त्यांचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहे. या सर्व गोष्टीत स्त्रियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांची योजना होती. इतके मुद्दे आहेत, वेगवेगळे कंगोरे आहेत आणि नक्की मी ते वाचून दाखवणार आहे. कारण एक आदर्श म्हणून आपल्यासमोर कोण हवं हे आपल्याला आयुष्यात आता कळायला हवं आहे. खरं आहे की नाही? किती गदारोळ चाललेला आहे बाजूला, सगळं वाईट साईट आपण ऐकतो, पण त्याच्यातसुद्धा वैयक्तिक दुःख जरी ह्या राज्यकर्त्यांना आली तरी ते समाजासाठी कसं काम करतात हा एक आदर्श आपल्यासमोर उभा राहतो. चांगली वागणूक, चांगले निर्णय हे कसे घ्यावेत हे कळतं. आणि म्हणून आज आता मी इथे थांबते, पण मी परत अहिल्याबाईंविषयी नक्की वाचून दाखवेन. नमस्कार.